करंजी महामार्ग पोलीस केंद्रातील मनमानी वसुलीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल। वादग्रस्त कर्मचारी संतोष सुरुंगवाड कंट्रोल रूमला जमा। नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील महामार्ग पोलीस केंद्र करंजी सध्या भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे। या केंद्रावर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून ट्रक चालकाकडून सर्रास केली जाणारी हप्तेखोरी एका व्हायरल व्हिडिओमुळे चव्हाट्यावर आली आहे। या व्हिडिओमध्ये संतोष मारुती सुरुंगवाड या वादग्रस्त कर्मचाऱ्याचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे। या गंभीर प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या वादग्रस्त कर्मचारी सुरुंगवाड याला तात्काळ प्रभावाने कर्तव्यावरून कार्यमुक्त करून कंट्रोल रूमशी संलग्न केले आहे। विशेष म्हणजे नुकत्याच घडलेल्या अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या या वसुली बहादर कार्यपद्धतीवर नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे। धर्म जातीचा उल्लेख करून अपमानास्पद वागणूक। व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी आणि ट्रक चालक यांच्यात होणारा वाद पोलीस दलाच्या प्रतिमेला काळीमा फासणार आहे। ट्रक चालकाने अत्यंत गंभीर आरोप केले आहे की महामार्ग पोलीस केवळ दंडाच्या नावाखाली वसुली करत नसून पैसे न दिल्यास धर्म आणि जातीचा उल्लेख करून त्याला हीन आणि अपमानास्पद वागणूक दिली जात आहे। कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा सामान्य चालकांनी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित होत आहे। करंजी महामार्ग मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कोयलवार यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे। मात्र भ्रष्टाचाराच्या या गंभीर प्रकरणात केवळ कंट्रोल रूम मध्ये बदली करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे। केवळ बदली न करता या भ्रष्ट कर्मचाऱ्याचे तातडीने निलंबन किंवा त्यांना बडतर्फ करण्याची आक्रमक मागणी जोर धरत आहे। भ्रष्टाचाराचा हा नंगानाच थांबणार की नाही आणि आगामी काळात पोलीस प्रशासन काय ठोस कारवाई करते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, यवतमाळ, मारेगाव। इनकी जो बदतमीजी है ये माफी मांगे सर्वजी ने। माफी मांगो आप, मैं चला जाऊंगा। क्या आपने गलती हुई है, इन्होंने मेरे कैमरे में हाथ डाला, पहली बात।